तीन वेगळ्या ठिकाणी अमेरिकेने हल्ले केलेले आहेत. मिसाईलचे हल्ले झाल्यामुळे अमेरिकन जेट्सनी आणखीन हल्ले केले आणि अमेरिकेने सांगितलं की हे आम्ही स्वसंरक्षणाकरता केलेले आहेत. आता पुन्हा हल्ले झालेत ना, लगेच भावपणावर जातील. होर्मुझची सामुद्रधुनी उघडणं आणि इराणनी कधीही अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कराराच्या आधी तापमान वाढवायचं म्हणजे करार आपल्याला सोयीचा होऊ शकतो. जे इराण कायम सांगत आला की आम्हाला काही अणुबॉम्ब करायचा नाही, आम्ही शांततापूर्ण कार्याकरता युरेनियमचा वापर करणार आहोत. म्हणजे त्याच्यात जी अणुभट्टी होते त्यातनं विद्युत निर्मिती होते, पण त्याचा बॉम्ब होत नाही. बॉम्ब करण्याकरता तुम्हाला 90% पर्यंत त्याला शुद्ध करायला लागतं. ट्रम्प आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इराण काही आपल्या या कंडिशन पाळत नाही आहे, त्यामुळे ट्रम्पने हा करारच रद्द केला. त्यानंतर इराणने जोमाने शुद्धीकरण करायला सुरुवात केली. आज मी तिला त्यांच्याकडे 440.9 किलोग्राम 60% शुद्ध युरेनियम आहे आणि त्याच्याशिवाय त्यांच्याकडे 20% शुद्ध युरेनियम 185 किलोग्राम आहे. अब्राहम करारामध्ये सामील व्हायचं, त्याचा अर्थ असा या सगळ्यांनी इस्रायलचं अस्तित्व मान्य करायचं. मुस्तफा जो त्यांचा धर्मगुरू होता तो जिवंत आहे काय मेलेला आहे हेही कोणी सांगत नाही. त्याचं चित्रसुद्धा आलेलं नाही. आता अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे, तरीसुद्धा लढाई थांबवायची नाही, कारण IRGCला त्याची झळ पोचत नाही. नमस्कार, महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सेजल व्हिडिओग्राफर आहेत. आपला विषय जे इराणचं युद्ध चालू आहे आणि ज्या युद्धाच्या झळा आता आपल्यालाही जाणवायला लागलेल्या आहेत, कारण आपण बघतो गेल्या काही दिवसात 3दा इंधन तेलाची भाववाढ झालेली आहे आणि आत्ता काय उष्णता सगळ्या बाजूनेच वाढलेली आहे. टेम्परेचर वाढलेलं आहे, पावसाचा अजून पत्ता नाही, अर्थात अजून अवकाश आहे पाऊस यायला, आणि इंधनाचे दरही वाढलेत. इंधनाचे एकदा दर वाढले की सगळ्याच गोष्टींचे दर वाढतात. त्याचं कारण असं की भारतासारख्या आवाढव्य देशामध्ये गोष्टी इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करायला लागतात नेहमी, आणि त्या ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला, यातायातीचा खर्च वाढला की भाववाढ अटळ आहे. त्यामुळे भाववाढ होणार हे नक्की आहे. नरेंद्र मोदी सरकारने आपल्याला इतके दिवस भाववाढीपासून संरक्षण दिलं होतं की युद्धाची झळ तर गेल्या 28 फेब्रुवारीपासून बसलेली आहे. तेलाचं शॉर्टेज तेव्हापासून आहे, इंधन तेलाचं शॉर्टेज. परंतु सरकारने याच्यातलं जे वाढलेलं तेलाचे दर होते ते स्वतः ॲब्सॉर्ब करून जनतेला दिलासा दिला होता. पण आता शेवटी सरकार तरी किती दिवस हे करत राहील, त्यामुळे त्यांनी आता भाववाढीला सुरुवात केलेली आहे. अशी सगळ्या जगाची इच्छा आहे की युद्ध थांबावं. युद्ध कधी थांबेल की इराण आणि इस्रायल अमेरिका हे लोक ॲग्री करतील, हे लोक ठरवतील की आता युद्ध करायचं नाही, आपण शांतता करार करूया. सध्या खरं म्हणजे युद्ध चालू नाही आहे. युद्ध चालू नाही याचा अर्थ असा युद्धबंदी चालू आहे सध्या. परंतु अमेरिकेचं सैन्य सगळीकडे आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अजून बंदच आहे, कारण इराणनी तिथे पाणसुरुंग पेरून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते सामुद्रधुनी उघडायला पाहिजे. इराणनी स्वतःचा जो युरेनियमचा साठा आहे तो नष्ट तरी करायला पाहिजे किंवा अमेरिकेच्या ताब्यात द्यायला पाहिजे. ही 2 कारणं आहेत. आणि तिसरं कारण आता ट्रम्पनी नवीन आणले, त्याबद्दल मी बोलणारच आहे. परंतु हे युद्ध जे आहे ते अजून युद्धबंदी जरी नॉमिनल असली तरी आजच सकाळची बातमी आहे की 3 वेगळ्या ठिकाणी अमेरिकेने हल्ले केलेले आहेत. बंदर अब्बास हे जे पूर्वेकडचं सामुद्रधुनीच्या अगदी टोकाला जे बंदर आहे, पूर्व टोकाला, त्या बंदर अब्बासच्या आजूबाजूला आणखीन त्याच्या शेजारची जास्क आणि सिरिक नावाची जी 2 गावं आहेत तिथे अमेरिकेच्या जेट्सनी हल्ले केलेले आहेत. आणि ते हल्ले केल्यामुळे इराणनी त्या जेटवर मिसाईलचे हल्ले केले. मिसाईलचे हल्ले झाल्यामुळे अमेरिकन जेट्सनी आणखीन हल्ले केले आणि अमेरिकेने सांगितलं की हे आम्ही स्वसंरक्षणाकरता केलेले आहेत. युद्धबंदी चालूच आहे, युद्धबंदी काही थांबलेली नाही आहे. म्हणजे शस्त्रबंदी म्हणू, पण युद्धबंदी हे चुकीचं शब्द आहे. परंतु तरी आम्ही हल्ले केलेत, कारण इराणच्या नौका परत होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पाणसुरुंग पेरत होत्या आणि अशी गोष्ट आम्ही होऊ देणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे काय आहे की कराराच्या आधी तापमान वाढवायचं म्हणजे करार आपल्याला सोयीचा होऊ शकतो, ही एक पद्धतच असते. ती पद्धत चालू आहे. इराणी तापमान वाढवते, अमेरिका तापमान वाढवते. या कराराबद्दल 2 गोष्टी आपल्याला मी सांगणं इच्छित आहे. एक म्हणजे हा करार जर झाला तर होर्मुझची सामुद्रधुनी उघडेल, कारण अमेरिकेने सांगितलंच आहे कराराला 2 गोष्टी आवश्यक आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी उघडणं आणि इराणनी कधीही अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही. यास्तव त्यांच्याकडे जे 60% शुद्ध झालेलं युरेनियम आहे ते युरेनियम त्यांनी आमच्या ताब्यात द्यायचं किंवा आम्ही सांगू त्या लोकांना द्यायचं, किंवा इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन ही जी व्हिएना इथली संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांच्या निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ह्या युरेनियमचं डायल्युशन करायचं किंवा नष्ट करून टाकायचं. हे डायल्युशन म्हणजे काय असतं माहिती आहे का?
खरं म्हणजे युरेनियमपासून तुम्हाला जर पॉवर मिळवायची असली, ऊर्जा निर्माण करायची असली, जे इराण कायम सांगत आला, की आम्हाला काही अणुबॉम्ब करायचा नाही हं, आम्ही शांततापूर्ण करण्याकरता युरेनियमचा वापर करणार आहोत. तर 3.67% शुद्ध युरेनियम लागतं. शुद्ध म्हणजे मी मागे आपल्याला सांगितलं आहे, की युरेनियममध्ये जे किरणोत्सारी द्रव्य असतं, ते युरेनियम 235 असतं. त्याचं प्रमाण वाढवायचं. नैसर्गिक युरेनियम, ज्याला युरेनियम 238 म्हणतात, त्याच्यामध्ये याचं प्रमाण केवळ 0.9% असतं. तर ते 3.67% जर हे प्रमाण वाढवलं शुद्धीकरण करून, तर त्यातनं तुम्हाला विद्युत निर्मिती करता येते. म्हणजे त्याच्यात जी अणुभट्टी होते त्यातनं विद्युत निर्मिती होते, पण त्याचा बॉम्ब होत नाही. बॉम्ब करण्याकरता तुम्हाला 90% त्याला शुद्ध करायला लागतं. आता सुरुवातीला इराणनी ओबामाने जो इराणशी करार केला होता, JCPOA म्हणतात, जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रीमेंट होतं ते, पॉवर ॲग्रीमेंट. त्याच्यामध्ये इराणनी कबूल केलं होतं, की आम्ही 3.67% याला शुद्ध करू आणि त्या बदल्यात अमेरिकेने त्याला $6 अब्ज त्यांचे खुले करून दिले होते. ही तेव्हाची कहाणी झाली. परंतु ट्रम्प आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, इराण काही आपल्या या कंडिशन पाळत नाही आहे. त्यामुळे ट्रम्पने हा करारच रद्द केला. त्यानंतर इराणने जोमाने शुद्धीकरण करायला सुरुवात केली आणि आज मी तिला त्यांच्याकडे 440.9 किलोग्राम 60% शुद्ध युरेनियम आहे आणि त्याच्याशिवाय त्यांच्याकडे 20% शुद्ध युरेनियम 185 किलोग्राम आहे. या युरेनियममधनं त्यांना 10 ते 12 बॉम्ब्स करता येतील. अर्थात त्याकरता यांना ते 90% शुद्धीकरण करायला लागेल, पण त्याला केवळ 2 आठवडे पुरणार आहेत. म्हणजे ते बॉम्बपासून फार लांब नाही आहेत, ही अमेरिकेची सार्थ भीती आहे. आणि अमेरिकेने सांगितलं की हे युरेनियम तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे, तुम्हाला बॉम्ब करता येणार नाही. याच्यामध्ये अमेरिकेने सांगितलं की 2 मतं नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी ओपन केली पाहिजे. इराणला दोन्हीला तयारी नाही आहे. इराण म्हणतं आम्ही होर्मुझची समुद्रधुनी ओपन करू जर तुम्ही शस्त्रबंदी केली, तुम्ही आमचे पैसे जे गोठवून ठेवलेत ते आम्हाला दिलेत वगैरे वगैरे. अमेरिका म्हणते तुम्ही युरेनियमवरती आधी सही करा, युरेनियम नाही करा. त्याच्यात इराणने आता सांगितलं नवीन, की आम्ही युरेनियम चीनला देऊ शकतो. म्हणजे इराणच्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या माणसाने सांगितलं, की आम्ही चीनशी बोलतोय, चीनला आम्ही हे युरेनियम देऊ शकतो. अमेरिकेला हे मान्य व्हायचं नाही, कारण चीनची शक्ती या क्षेत्रामध्ये दबदबा वाढावा हे अमेरिकेला मान्य होणं शक्यच नाही. आणि त्याच्याशिवाय आता ट्रम्पने एक नवीन कंडिशन घातली आहे. हा आता हल्ला तर केलाच, त्याच्यामध्ये सांगितलंच तुम्हाला. नवीन कंडिशन ही आहे, की 2020 साली जो अब्राहमिक ॲकॉर्ड झालेला आहे, अब्राहमिक ॲकॉर्डचा अर्थ अब्राहमिक करार. म्हणजे त्यावेळेला त्यांनी काय केलं, 2020च्या आधीच तो झाला आहे खरं म्हणजे. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, की ही जी भांडणं चाललेली आहेत कोणाच्यामध्ये, इस्रायल आणि अरब देश, तर यांनी आपसात करार करावा, इस्रायलची देशाची मान्यता त्यांनी द्यावी देशाला आणि आपल्यातलं भांडण थांबावं. याचं नाव अब्राहमिक करार का ठेवलं? कारण ज्यू म्हणजे इस्रायली लोकं, मुस्लिम म्हणजे अरब लोकं आणि ख्रिश्चन म्हणजे सिरिया वगैरे याच्यात जे काही ख्रिश्चन होते ते लोकं आणि अमेरिका स्वतः, त्यांच्या सगळ्यांचा एक संत ज्याला म्हणतात किंवा एक मूळ पुरुष कायम आहे, त्याचं नाव अब्राहिम आहे. त्याला मुस्लिम लोकं त्यालाच इब्राहिम म्हणतात, ज्यू लोकं त्याला एब्राहाम म्हणतात आणि ख्रिश्चन लोकं त्याला अब्राहम म्हणतात. तो अब्राहम म्हणजे त्यांचा मूळ पुरुष, त्याची मुलं वगैरे असं सगळी ती स्टोरी आहे. तर या अब्राहमच्या नावाने जर करार केला तर तुम्हाला तिघांना तो बंधनकारक होईल, असं अमेरिकेने सुचवलं होतं. आणि सुरुवातीला जेव्हा हा करार झाला तेव्हा त्या करारामध्ये इस्रायलबरोबर संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि सुडान हे देश सामील झाले. काही काळानंतर त्याच्यात कझाकस्तान हा देश सामील झाला. आता सोमालीलँड म्हणून जो नवीन देश निर्माण झालेला आहे, सोमालियाचं विघटन झालेलं आहे, विभाजन झालं आहे, त्या सोमालीलँडने सांगितलं की आम्ही या करारात येऊ इच्छितो. अमेरिकेने सांगितलं आहे आता की युद्ध जर थांबायचं असलं, युद्धबंदीचा जर आम्ही करार करणार असलो, तर त्याकरता ही सगळी जी अरब देश आहेत, म्हणजे सौदी अरेबिया झाला, तुर्कस्तान झाला, पाकिस्तान झाला आणि कतार झाला, या सगळ्यांनी मिळून अब्राहम करारामध्ये सामील व्हायचं. त्याचा अर्थ असा, या सगळ्यांनी इस्रायलचं अस्तित्व मान्य करायचं. खरं म्हणजे जे देश या करारामध्ये सामील झालेत त्यांना इस्रायली तंत्रज्ञानाचा फायदा झालेला आहे. संयुक्त अरब अमिरातीला तर इस्रायलनी संरक्षणसुद्धा पुरवलेलं आहे. त्यांचं जे मिसाईलपासून संरक्षण होतं, आयर्न डोम, ती प्रणाली त्यांनी संयुक्त अरब अमिरातीला पुरवलेली आहे. तर ट्रम्पची अशी आता सूचना आहे की या सगळ्या देशांनी त्या करारामध्ये सामील व्हावं. ते देश करारात सामील होतील किंवा नाही हे सगळं भविष्यातली गोष्ट आहे. परंतु मी मगाशी जे म्हटलं की हे युद्ध लवकर थांबू नये, ही इच्छा प्रत्यक्ष अमेरिकेची सुद्धा आहे. त्याचं कारण असं, या युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे जगभर तेलाचा भाव वाढलेला आहे. इंधन तेलाचे भाव आता $100, आजचा रेट $98 आहे, परंतु 110 आणि 120 पर्यंत ते भाव वर गेलेले होते.
आता पुन्हा हल्ले झालेत ना, लगेच भाव पुन्हा वर जातील. त्यामुळे तो आता पुन्हा 105 पर्यंत जातील. $105 प्रति बॅरल. भारताचं जे बजेटिंग आहे ते $60 ते $70 प्रति बॅरल या हिशोबाने झालेलं आहे. आता तुम्ही बघा एवढे त्याच्या जवळजवळ दीडपटीने भाव वरती गेल्यानंतर आपले बजेट कोसळायला काही फार वेळ लागत नाही, कारण 85% आपण आयात करतो. 85% तेल, इंधन तेल, क्रूड तेल आपण आयात करतो. तर अमेरिका आता सध्या विकतं कोण? अरब लोकांना तर विकताच येत नाही, कारण होर्मुझची समुद्रधुनी बंद केली आहे. मग कोण विकतं? तर अमेरिका विकते, रशिया विकते. त्या दोघांना युद्ध थांबलं नाही तर चांगलंच आहे, कारण तेलाचे पैसे त्यांना जास्तीत जास्त मिळत राहतात. अमेरिकेकडे तर आता व्हेनेझुएलाचं सुद्धा प्रचंड तेल आहे. जे तेल शुद्धीकरणाकरता ते आता भारतात पाठवत आहेत, कारण व्हेनेझुएलाचं तेल हे अतिशय जास्ती घट्ट असल्यामुळे, त्याच्यात सल्फर कंटेंट जास्त असल्यामुळे सगळ्या लोकांना ते शुद्ध करता येत नाही. मध्ये सुद्धा फार थोड्या रिफायनरी आहेत ज्यांना ते शुद्ध करता येतं. भारतातल्या दोन्ही रिफायनरी, रिलायन्स आणि रोझेनेफ्टची जी रिफायनरी आहे, त्या दोघांनाही ते तेल शुद्ध करता येतं. त्यामुळे ते शुद्धीकरणाकरता ते तेल आता भारतात येईल. तो भारताला ॲडिशनल व्यवसाय मिळेल. चांगली गोष्ट आहे, त्यात काही चूक नाही आहे. परंतु अशी ही परिस्थिती असताना जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये हे युद्ध थांबेल लवकर असे लक्षणं नाहीत. इराणचं खरं कंबरलं मोडलेलं आहे. कितीही इराणनी झाकायचा प्रयत्न केला तरी प्रचंड प्रमाणावर इराणमध्ये सध्या भूकमारी, गरिबी, तेल मिळत नाही, पाणी मिळत नाही. इराणमध्ये तेलाचं रेशनिंग आहे, इंधन तेलाचं रेशनिंग झालेलं आहे इराणसारख्या देशामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणमध्ये क्रूडचे टँकर भरून वाहत आहेत, कारण त्यांना ते क्रूड बाहेर काढणं थांबवता येत नाही. ते जर थांबवलं तर त्या तेलाच्या विहिरी बंद केल्या तर पुन्हा चालू करायला खूप मेहनत असते. त्यामुळे त्या बंद नाही करायचं तर तेलाचं करायचं काय? मग टँकर भरायचे, म्हणजे टँकरचा स्टोरेज म्हणून ते वापर करतायत. टँकर खरं होर्मुझच्या समुद्रातून बाहेर काढायचे, विकायचे, त्याचे पैसे करायचे, हे कार्यक्रम असतो. पण ते करता येत नाही आहे, कारण बाहेर अमेरिकेचं ब्लॉकेड आहे, आतमध्ये इराणनी ब्लॉकेड केले, त्यामुळे सौदी अरेबियाचंही तेल बाहेर येत नाही. त्यामुळे तेलाचं झालं आहे शॉर्टेज. तेलाचं शॉर्टेज झालं की या लोकांनी पैसे कमवायला सुरुवात केली. अशी सगळी परिस्थिती आहे. इथे एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की इराणमध्ये युद्ध थांबवण्याचे अधिकार IRGCला आहेत. प्रेसिडेंटला काही किंमत नाही आहे. मसूद पेजेस्कियांनी पब्लिकली सांगितलं की मला कोणी विचारत नाही. मुज्तबा जो त्यांचा धर्मगुरू होता तो जिवंत आहे काय मेलेला आहे हेही कोणी सांगत नाही. त्याचं चित्रसुद्धा आलेलं नाही आता. तो बहुतेक त्या हल्ल्यामध्ये मरणच पावला असावा. त्याच्या नावाने सांगितलं की मुज्तबानी युरेनियम बाहेर काढायला परमिशन दिली नाही आहे. म्हणजे सगळीकडे कारणं द्यायची आणि हा करार होऊ द्यायचा नाही. IRGCला हा करार होऊ द्यायचा नाही आहे, कारण करार झाला तर IRGCचं महत्त्व संपतं. इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर त्यांची जी कट्टर संस्था आहे ती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणची आर्थिक स्थिती कितीही वाईट असली तरी IRGCची आर्थिक स्थिती चांगली आहे, कारण ते सगळे तेल विकण्याचे अधिकार IRGCकडे आहेत. ते तेल स्मगल करून बाहेर विकतात, ते अधिकार IRGCकडे आहेत. त्यामुळे इराणी नागरिक भुकेले मेले तरी IRGCला त्याची काहीही पडलेली नाही आहे. लोकशाही नसली की हे असं होतं बरं का. नागरिकांच्या आवाजाला काहीही किंमत नसते. तसा प्रकार इराणमध्ये चालू आहे. इराणी नागरिक भयंकर सध्या त्रासात आहेत. पाणी नाही आहे तेहरानमध्ये प्यायला, तेल नाही आहे, म्हणजे इंधन तेल नाही आहे, प्रचंड महागाई झालेली आहे. 19 आणि 20 लाख रियालला $1 मिळतो. याचा तुम्हाला अंदाज येईल की महागाई किती वाढलेली आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. तरीसुद्धा लढाई थांबवायची नाही, कारण IRGCला त्याची झळ पोचत नाही आहे. असा विचित्र कार्यक्रम चालू आहे. अमेरिकेला काय चांगलंच चाललं आहे. अमेरिकेला पैसे मिळत आहेत तेलाच्या विक्रीतनं आणि मजेत चालू आहे. पुन्हा अरब देश म्हणतात अमेरिकेला इराणचं सगळं भूत गाळून टाका एकदाची, त्यांच्याहीकडनं पैसे मिळतात. सगळं चांगलं चाललं आहे. इस्रायलची इच्छा आहे की इराणचं संपूर्ण निर्दालन व्हावं. कमीत कमी इराणचे अणुबॉम्ब करण्याची क्षमता तरी नष्ट केली जावी. इथे मामला अडलेला आहे. मामला अजून पुढे सरकत नाही आहे. त्यामुळे आपल्याला काही दिवस अजून तरी भाववाढीच्या झळा सोसाव्याच लागतील, हे नक्की आहे. हे सर्व आपल्यापर्यंत पोचवायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ केला. आणि पुन्हा युद्धाला जर तोंड फुटलं तर कदाचित युद्ध लवकर आटोक्यात येईल, कारण इराणची आता शक्ती कमी झालेली आहे. चीनच्याकडे ते गेलेले आहेत. पाकिस्तानचे दोन्ही शहबाज शरीफ आणि मुनीर या दोघांनाही चीननी बोलवून घेतलं आणि फटकारल्याला सुरुवात केली की तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही काय करताय ते. कारण मुनीर ॲक्च्युली गेला होता इराणमध्ये चर्चा करायला. इराणने फ्लॅटली नकार दिला आहे, आम्ही युरेनियम देणार नाही वगैरे. असला सगळा प्रकार चालू आहे. युद्ध एवढ्यात थांबेल असं वाटत तरी नाही. बघूया पुढे काय होतं ते. इराणचं कंबरडं आधी मोडून इराणी जनता उठाव करते की काय ते एक बघण्याची गोष्ट आहे. परंतु जे काही होईल त्याच्या बातम्या आणि त्याचं विश्लेषण मी आपल्यापुढे आणतच राहणार आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. धन्यवाद आणि नमस्कार.